नमस्कार. कधी-कधी असं वाटतं ना, की काही लोक आपलं मन अगदी आरपार वाचतायत, ते इतकं अचूक कसं काय करतात? तर आज आपण याच कलेमागचं, म्हणजे कोल्ड रीडिंग मागचं मानसशास्त्रीय रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शर्लॉक होम्सचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो म्हणतो, पाण्याच्या एका थेंबावरून एक तर्कशास्त्रज्ञ अटलांटिक किंवा नायागाराच्या शक्यतेचा अंदाज लावू शकतो. आणि खरं सांगायचं तर हेच तत्व कोल्ड रीडिंगला अगदी तंतोतंत लागू होतं. म्हणजे ही काही जादू वगैरे नाहीये, तर हे आहे निरीक्षण आणि अचूक अनुमानाचं शास्त्र. तर आपल्या आजच्या प्रवासात आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर आपण कोल्ड रीडिंगच्या रहस्याचा एक एक पदर उलगडत जाऊ. चला, आपल्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. यात आपण त्या मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे मन वाचण्याचा हा भ्रम प्रत्यक्षात शक्य होतो. तर कोल्ड रीडिंग म्हणजे काय? ही कोणतीही दैवी शक्ती नाहीये. उलट ते एक शिकता येण्याजोगं कौशल्य आहे. हे तंत्र आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या, म्हणजे मानवाच्या सार्वत्रिक अनुभवांवर आणि भावनांवर आधारित आहे, ज्यामुळे कुणालाही ते वापरता येऊ शकतं. याला फोरर इफेक्ट असंही म्हणतात आणि हेच ते मानसशास्त्रीय तत्व आहे जे कोल्ड रीडिंगचा मूळ आधार आहे. यात इतकी सामान्य विधानं वापरली जातात की ऐकणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की अरे, हे तर फक्त आपल्याबद्दलच बोललं जातंय. बरं, आता आपण मेंटलिस्टच्या शस्त्रागारातील पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या साधनाकडे वळूया. ते म्हणजे लोक शब्दांशिवाय काय संवाद साधतात याचं निरीक्षण करणं. आता ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल, पण अभ्यासानुसार तब्बल 90% संवाद हा शब्दांशिवाय होतो. हो, 90%. म्हणजे आपली देहबोली, आवाजाचा टोन आणि इतर हावभाव हे सगळं शब्दांपेक्षा कितीतरी जास्त बोलून जातं. आणि या मूक भाषेमागे एक संपूर्ण शास्त्र आहे, ज्याला कायनेसिक्स असं म्हणतात. एक कुशल कोल्ड रीडर याच शास्त्राचा वापर करून लोकांच्या देहबोलीतून त्यांचे विचार आणि त्यांच्या मनातल्या भावना ओळखतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती अशी बोटं जोडून बसते, तेव्हा ती नकळतपणे अधिकार आणि आत्मविश्वास दर्शवत असते. हे पाहून एक कोल्ड रीडर अगदी सहज म्हणू शकतो, असं वाटते की या व्यक्तीमध्ये जन्मतःच नेतृत्व गुण आहेत. किंवा मग ही एक बचावात्मक स्थिती बघा. यावरून एक कुशल निरीक्षक लगेच अंदाज लावू शकतो की ही व्यक्ती सहजासहजी कोणावर विश्वास ठेवणारी नाही. त्यांच्यासाठी अशी ओळ वापरली जाऊ शकते, ही व्यक्ती आपली सगळी गुप्तितं एकाच वेळी कधीच उघड करत नाही. इथे गमतीशीर विरोधाभास आहे. पुरुषांच्या बाबतीत जी चाल खूप आत्मविश्वासू दिसते, ती प्रत्यक्षात आत लपलेली असुरक्षितता दाखवत असू शकते. एक मेंटलिस्ट हे पाहून म्हणू शकतो, बाहेरून तर ही व्यक्ती खूप आत्मविश्वासू वाटते, पण आत कुठेतरी त्यांना एका मोठ्या चुकीची भीती वाटतेय. याच्या अगदी उलट स्त्रियांच्या बाबतीत एक सहज आणि ताणविरहित चाल त्यांच्या खऱ्या आत्मविश्वासाचं प्रतीक असते. ती त्यांच्या आयुष्यातील योजनांबद्दलची निश्चितता दाखवते. आता आपण देहबोलीच्याही पुढे जाऊन आणखी सूक्ष्म संकेतांकडे लक्ष देऊया. आणि खरं तर इथेच एक कोल्ड रीडर आधुनिक काळातला शेरलॉक होम्स बनतो. लोकांचे कपडे, त्यांनी वापरलेली चिन्ह, त्यांचे दागिने, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जातात. मेंटॅलिस्ट याच गोष्टींचा वापर करून अचूक अंदाज लावतात. जसं की हातातील स्टीलचं कडं शीख धर्माचं प्रतीक असू शकतं, तर ओम असलेलं लॉकेट हिंदू परंपरेशी जोडलेलं असू शकतं. आता आपण बार्नम इफेक्टच्या अगदी गाभ्याकडे आलो आहोत, म्हणजे अशी विधानं वापरणं जी जवळजवळ प्रत्येकालाच लागू पडतात. कोल्ड रीडर्स मुख्यत्वे या 4 वैश्विक विषयांवर अवलंबून असतात: प्रेम, कुटुंब, पैसा आणि आरोग्य. या अशा चिंता आहेत ज्या आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेल्या असतात. आणि इथेच एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समोर येते. हुशार कोल्ड रीडर्स काय करतात माहितीये? ते त्यांची विधानं लिंगानुसार थोडी बदलतात. म्हणजे बघा, साधारणपणे पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या आयुष्यातल्या प्राथमिकता थोड्या वेगळ्या असतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन ते बोलतात, ज्यामुळे त्यांचे अंदाज आणखीनच अचूक वाटायला लागतात. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. आपण आत्तापर्यंतची वेगवेगळी तंत्र पाहिली, त्या सगळ्यांना एकत्र करून एक सुसंगत टूलकिट बनवूया. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही 4 मुख्य कौशल्य आहेत. पहिलं, देहबोली वाचणे. दुसरं, छोट्या छोट्या संकेतांवरून अनुमान लावणे. तिसरं, मानसशास्त्राचा खुबीने वापर करणे. आणि चौथं, मानवी स्वभावाच्या सरासरीवर खेळणे. हे सगळं एकत्र आल्यावरच मन वाचण्याचा तो प्रभावी भ्रम निर्माण होतो.
आणि या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे: कोल्ड रीडिंग म्हणजे काही मनात डोकावणं किंवा कोणतीही अलौकिक शक्ती नाही, तर ते मानवी स्वभावात डोकावणं आहे. लोकांना, त्यांच्या आशा, भीती आणि स्वप्नांना समजून घेणं आहे. तर आता हे सगळं रहस्य उलगडल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. पुढच्या वेळी जेव्हा कोणाशी तरी संभाषण होईल, तेव्हा त्यांच्या शब्दांच्या पलीकडे काय दिसेल, काय लक्षात येईल? एक नक्की आहे, हे समजल्यावर लोकांकडे आणि त्यांच्या संवादाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. खरंय की नाही?